सेनेच्या सुषमा अंधारे देखील जोडले गेले। सुषमाताई, स्वागत तुमचं। आपण इथे पाहतो अभिजित दीपके यांनी आतापर्यंत जेवढी आंदोलनं केली त्यामध्ये शांतता राखा, शांततेने आंदोलन करायचे असं सातत्यानं आवाहन केलं। मात्र आज त्यांच्या या आंदोलनामध्ये काही लोक घुसतात, त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करतायत। काय वाटतं तुम्हाला याविषयी? मला असं वाटतंय की आंदोलक सत्ताधाऱ्यांचा असो की विरोधकांचा असो, तो कुणीही असो, मात्र ज्या पद्धतीने अशा काही हिंसक कारवाया घडतात तर निश्चितपणे आम्ही याचं समर्थन करू शकत नाही आणि त्याचं समर्थन कुणीही करू नये। आपण सगळे संसदीय लोकशाही मानणारे लोक आहोत, त्यामुळे त्याला त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आणि तो मिळाला पाहिजे। जर काही देशविघातक कृत्य होत असेल तर त्याला गव्हर्नमेंट आळा घालेल ना, पण ज्या अर्थी गव्हर्नमेंटने आणि पोलीस प्रशासनाने परवानगी दिलेली असते तेव्हा त्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा सुद्धा तेवढाच पाळला गेला पाहिजे। नक्कीच सुषमाताई, मात्र या सगळ्यामध्ये म्हणजे आंदोलन चिघळवण्याचा हा प्रयत्न कोणी करताय असं वाटतं का? आता मला असं वाटतं की हा सगळा इंटेलचा भाग आहे आणि त्याच्यावर आपण आत्ताच काहीही बोलणं, घाईघाईने व्यक्त होणं हे थोडं चुकीचं असेल। धन्यवाद सुषमाजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची ही प्रतिक्रिया। तर कोकण जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर त्यांच्या आंदोलनाच्याच वेळेला या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे, त्यांना श्रीमुखात लगवण्यात आलेली आहे। राजस्थानच्या जयपूरमध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। अभिजित दीपकेंकडनं संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारची आंदोलनं केली जात आहेत। याआधी दिल्लीचं जंतर मंतर, त्यानंतर पुण्यामध्ये आणि आता राजस्थानच्या जयपूरमध्ये हे आंदोलन या ठिकाणी सुरू होतं। अनेक विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दीपके यांनी हे आंदोलन केलेलं आहे। त्याच वेळेला त्यांच्या आंदोलनामध्ये घुसलेल्या काही लोकांनी अभिजित दीपके यांच्या श्रीमुखात लगवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आंदोलकांनी त्यानंतर या गोंधळ घालणाऱ्या इतर कार्यकर्त्यांना बाजूला केलेला आहे।